नमस्कार मंडळी, दर तुझ्याच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण सोया चना पुलावची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। पाणी गरम करण्यासाठी मी इकडे क्लिअर बोरोसिलिकेट ग्लास कुकिंग पॉट वापरणार आहे। हा पॉट मी ऑनलाइन जेव्हापासून बघितला होता तेव्हापासून मला घ्यायचा होता। फायनली मी नेस्टॅशियावरून ऑर्डर केला आहे। हा ग्लास कुकिंग पॉट खूपच क्यूट आहे। यामध्ये तुम्ही राईस, सूप, नूडल्स बनवू शकता। हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण जे काही शिजण्यासाठी ठेवले आहे ते पाहू शकतो। याचा एक फायदा असाही आहे की आपण जे शिजवण्यासाठी ठेवले आहे ते ओव्हरकुक होणार नाही आणि करपणार देखील नाही। हे बघा, आता पाणी गरम झाले आहे। यामध्ये आपण सोया चंक्स घालूयात आणि लगेचच गॅस बंद करून देऊयात, म्हणजे सोया चंक्स आपले भिजतील। नंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता याच पॉटमध्ये मी राईस देखील शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी पॉट परत गॅसवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घातला व थोडंसं मीठ घालून हे शिजवून घेणार आहे। या पॉटचे जे झाकण आहे त्याला एक होल दिला आहे, यामुळे एक्स्ट्रा हीट बाहेर पडते। शिवाय दोन्ही साईडला हँडल दिल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित पकडायलाही मदत होते। तांदूळ असा सेपरेट शिजवून घेतल्यामुळे पुलाव एकदम मोकळा होतो। आता तांदूळ शिजेपर्यंत आपण पुलाव बनवूया। त्यासाठी मी सिरॅमिक कुकवेअर घेतले आहे। यामध्ये तुम्ही आरामात जेवण बनवू शकता। अगोदर मला भीती वाटत होती हे गॅसवरती ठेवून कसे काय जेवण बनवायचे, फुटणार तर नाही ना, पण तुम्ही आरामात यामध्ये जेवण बनवू शकता। मी हे वापरून पाहिले आहे। हे हाय क्वालिटी सिरॅमिक पासून बनवलेले आहे, जे की हीटला रिटेन करते। यामुळे पॉटमध्ये जेवण जास्त वेळ गरम राहते आणि सिरॅमिक नॅचरली नॉनस्टिक असल्यामुळे आपल्याला जेवण बनवायला देखील इझी जाते। नॉनस्टिक असल्यामुळे एक फायदा असाही होतो की आपले जेवण अजिबात यामध्ये करपत नाही। आता पॉटमध्ये तेल घालूयात। तेल, तूप असं दोन्हीही मिक्स करून घालू शकता किंवा फक्त तूप देखील तुम्ही वापरू शकता। नंतर दालचिनी, जिरे, वेलदोडे, लवंग, काळी मिरी मी हे सर्व घेतलेलं आहे। तेल गरम झाले की यामध्ये घालायचं आहे। नंतर यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता। नंतर मी उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे आणि तो आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि ती देखील भाजून घ्यायची आहे। नंतर मी टोमॅटो घातला आहे, तोही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता उभ्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालत आहे। नंतर सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते, आणि रात्रभर मी इकडे हरभरे भिजत घातले होते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक कुकरमध्ये शिट्टी घेऊन हे शिजवून घेऊ शकता, किंवा जर समजा असेच घातले तेलामध्ये थोडेसे परतले की ते मऊ होतात। आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मऊसूत होते आणि एकजीव होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। हे घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण शिजवून घेतलेला तांदूळ होता तो घालायचा आहे। नंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून द्यायचे आहे। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये भात आपला पूर्ण शिजतो। हरभराही मऊसूत झाला होता। सुरुवातीला तेलामध्ये मी थोडासा परतून घेतल्यामुळे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, मस्त असा झटपट सोया चना पुलाव आपला बनवून तयार झालेला आहे। या पॉटमध्ये तुम्ही असेच जरी जेवण बनवून ठेवले तरीही चालते, कारण हे दिसायला तितकेच सुंदर आहे आणि सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये जेवण जास्त वेळ गरम देखील राहते। याचा कलर देखील खूप मला आवडला होता, म्हणून मी हा पॉट ऑर्डर केला होता। यामध्ये अजून बरेच कलर आहेत। तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। चला आता आपण टिफिन भरूयात। टिफिन बॉक्स भरण्यासाठी मी जे टिफिन बॉक्स वापरणार आहे ते देखील मी नेस्टॅशियावरूनच ऑर्डर केलेले आहेत। हे 3 सेटमध्ये येतात। एक 800 ml आहे, एक 500 ml आणि एक 300 ml आहे। हे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन सेफ आहेत। यामुळे एक फायदा होतो, आपण जर ऑफिसमध्ये किंवा कुठे बाहेर गेलो तर डब्यामध्येच जेवण गरम करू शकतो। एअरटाईट पीई लीड असल्यामुळे जेवण बाहेर सांडत नाही, तसेच जेवण जास्त वेळ फ्रेश देखील राहते। आज नवरोबाची टिफिनमध्ये भाकरी चपाती खाण्याची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी असा बेत बनवला। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। चला आता आपण हे टिफिन बॉक्सेस टिफिन बॅगमध्ये भरूयात। ही टिफिन बॅग मी खास माझ्या नवरोबासाठी नवीन घेतली आहे, जी मी ऑनलाईन बघितल्यावरती मला खूप आवडली होती। या बॅगेची एक खासियत आहे, बॅग थर्मल इन्सुलेशन असल्यामुळे यामध्ये जेवण 6 तास गरम किंवा थंड राहते। बॅगमध्ये ॲडजस्टेबल स्लिंग स्ट्रॅप आहेत, तसेच कटलरी आणि टिश्यू ठेवण्यासाठी पॉकेट्स पण आहेत, जे की वापरायला खूप सोपे जातात। बेज कलर आणि याचा वेल्वेटी टेक्स्चर असल्यामुळे हे गिफ्ट करण्यासाठी पण एक चांगला ऑप्शन आहे। आज बनवलेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नेस्टॅशियाचे प्रोडक्ट आवडले असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही ऑर्डर करा आणि तुमच्या किचनला अपग्रेड करा। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।